وما من دابة في الأرض إلا على الله رزقها ويعلم مستقرها ومستودعها كل في كتاب مبين. भूतलावर चालणारा कोणताही प्राणी असा नाही ज्याची रोजी अल्लाहच्या जिम्मे नसावी आणि ज्याच्या संबंधी तो जाणत नसावा की तो कोठे राहतो व तो कोठे सोपविला जातो. सर्व काही एका स्पष्ट दप्तरात नोंदलेले आहे. وهو الذي خلق السماوات والأرض في 6 أيام وكان عرشه على الماء ليبلوكم أيكم أحسن عملا ولئن قلت إنكم مبعوثون من بعد الموت ليقولن الذين كفروا إن هذا إلا سحر مبين. आणि तोच आहे ज्याने आकाशांना आणि पृथ्वीला 6 दिवसात निर्माण केलं, जेव्हा की यापूर्वी त्याचं सिंहासन अर्श पाण्यावर होतं, जेणेकरून तुम्हाला आजमावून पाहावं तुमच्यात कोण बेहतर काम करणार आहे. आता जर हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुम्ही म्हणता की लोक हो, मेल्यानंतर तुम्ही पुन्हा उठवले जाल, तर इन्कार करणारे उद्गारतात ही तर स्पष्ट जादूगिरी आहे. وَلَئِنْ أَخَّرْنَا عَنْهُمُ الْعَذَابَ إِلَى أُمَّةٍ مَّعْدُودَةٍ لَّيَقُولُنَّ مَا يَحْبِسُهُ أَلَا يَوْمَ يَأْتِيهِمْ لَيْسَ مَصْرُوفًا عَنْهُمْ وَحَاقَ بِهِم مَّا كَانُوا بِهِ يَسْتَهْزِئُونَ. आणि जर आम्ही एका विशिष्ट मुदतीपर्यंत त्यांची शिक्षा टाळतो तर ते म्हणू लागतात की बरं कोणत्या गोष्टींना तिला रोखून ठेवलं आहे. ऐका, ज्या दिवशी त्या शिक्षेची वेळ येऊन ठेपेल तेव्हा ती कोणाच्याही परतवण्यानं परतणार नाही आणि तीच गोष्ट त्यांना वेढून टाकील जिची चेष्टा ते करत आहेत. وَلَئِنْ أَذَقْنَا الْإِنسَانَ مِنَّا رَحْمَةً ثُمَّ نَزَعْنَاهَا مِنْهُ إِنَّهُ لَيَئُوسٌ كَفُورٌ. जर एखाद्या वेळी आम्ही माणसाला आपल्या कृपेने नावाजल्यानंतर परत त्यापासून वंचित करतो तर तो निराश होतो आणि कृतज्ञता दाखवू लागतो. وَلَئِنْ أَذَقْنَاهُ نَعْمَاءَ بَعْدَ ضَرَّاءَ مَسَّتْهُ لَيَقُولَنَّ ذَهَبَ السَّيِّئَاتُ عَنِّي إِنَّهُ لَفَرِحٌ فَخُورٌ إِلَّا الَّذِينَ صَبَرُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ أُولَئِكَ لَهُم مَّغْفِرَةٌ وَأَجْرٌ كَبِيرٌ. आणि जर त्या संकटानंतर जे त्याच्यावर आलं होतं त्याला आम्ही देणगीचा आस्वाद देतो तेव्हा तो म्हणतो की माझं तर सर्व अशुभ दूर झालं. मग तो हर्षोन्मादित होतो आणि ऐटीत मिरवतो. या दोषापासून मुक्त जर कोणी आहेत तर केवळ ते लोक होत जे संयमी आणि सदाचारी आहेत, आणि तेच होत ज्यांच्यासाठी क्षमाही आहे आणि मोठा मोबदला देखील. فَلَعَلَّكَ تَارِكٌ بَعْضَ مَا يُوحَى إِلَيْكَ وَضَائِقٌ بِهِ صَدْرُكَ أَن يَقُولُوا لَوْلَا أُنزِلَ عَلَيْهِ كَنزٌ أَوْ جَاءَ مَعَهُ مَلَكٌ إِنَّمَا أَنتَ نَذِيرٌ وَاللَّهُ عَلَى كُلِّ شَيْءٍ وَكِيلٌ. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, एखाद्या वेळी असं होऊ नये की तुम्ही त्या गोष्टीपैकी एखाद्या गोष्टीला न सांगता सोडून द्यावं ज्या तुमच्याकडे दिव्य प्रकटनानं पाठवल्या जात आहेत, आणि या गोष्टीनं तंगहृदय व्हावं की ते म्हणतील या व्यक्तीवर एखादा खजिना का उतरवला गेला नाही, अथवा असं की याच्याबरोबर एखादा फरिश्ता का आला नाही. तुम्ही तर केवळ सावध करणारे आहात. पुढे प्रत्येक वस्तूचा हवालदार अल्लाह आहे. أَمْ يَقُولُونَ افْتَرَاهُ قُلْ فَأْتُوا بِعَشْرِ سُوَرٍ مِثْلِهِ مُفْتَرَيَاتٍ وَادْعُوا مَنِ اسْتَطَعْتُم مِّن دُونِ اللَّهِ إِن كُنتُمْ صَادِقِينَ. काही म्हणतात की पैगंबरांना हा ग्रंथ स्वतः रचला आहे. सांगा, बरं असं असेल तर यासारख्या रचलेल्या 10 सुरती तुम्ही रचून आणा, आणि अल्लाह व्यतिरिक्त जे जे तुमचे उपास्य आहेत त्यांना सहाय्यासाठी बोलवू शकत असाल तर बोलून घ्या, जर तुम्ही त्यांना उपास्य समजण्यात खरे असाल. فَإِن لَّمْ يَسْتَجِيبُوا لَكُمْ فَاعْلَمُوا أَنَّمَا أُنزِلَ بِعِلْمِ اللَّهِ وَأَن لَّا إِلَٰهَ إِلَّا هُوَ فَهَلْ أَنتُم مُّسْلِمُونَ. आता जर ते तुमचे उपास्य तुमच्या मदतीला पोहोचत नाहीत तर जाणून असा की हा अल्लाहच्या ज्ञानानं उतरला आहे, आणि असं की अल्लाहशिवाय अन्य कोणीही खरा ईश्वर नाही. मग काय तुम्ही त्या सत्य गोष्टीपुढे मान तुकवता?
من كان يريد الحياة الدنيا وزينتها نوفي إليهم أعمالهم فيها وهم فيها لا يبخسون أولئك الذين ليس لهم في الآخرة إلا النار وحبط ما صنعوا فيها وباطل ما كانوا يعملون. जे लोक केवळ या जगातील जीवन आणि त्याच्या शोभेचे इच्छुक असतात त्यांच्या कर्तृत्वाचं संपूर्ण फळ आम्ही त्यांना येथेच देऊन टाकतो आणि याच्यात त्यांच्यासाठी कोणतीही कमी केली जात नाही. परंतु परलोकात असलेल्या लोकांसाठी अग्नीशिवाय काहीही नाही. तेथे कळून चुकेल की जे काही त्यांनी जगात घडलं ते सर्व धुळीला मिळालं आणि आता त्यांचं सर्व केलं सवरलं केवळ मिथ्या आहे. أفمن كان على بينة من ربه ويتلوه شاهد منه ومن قبله كتاب موسى إماما ورحمة أولئك يؤمنون به ومن يكفر به من الأحزاب فالنار موعده فلا تك في مرية منه إنه الحق من ربك ولكن أكثر الناس لا يؤمنون. मग बरं ती व्यक्ती जी आपल्या रबकडून एक स्पष्ट साक्ष बाळगत होती यानंतर एक साक्षीदार देखील रबकडून त्या साक्षीच्या समर्थनार्थ आला आणि अगोदरच मुसा अलैहिस्सलामचा ग्रंथ मार्गदर्शक आणि कृपा म्हणून आलेला देखील मौजूद होता, तो सुद्धा भौतिकवाद्यांप्रमाणे याचा इन्कार करू शकतो काय? असले लोक तर त्याच्यावर इमानच आणतील आणि मानव समूहापैकी जो कोणी त्याचा इन्कार करेल त्याच्यासाठी ज्या जागेचा वायदा आहे ती नरकाग्नी होय. म्हणून हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही या गोष्टीबाबतीत कोणत्याही शंकेत पडू नका. हे सत्य आहे तुमच्या रबकडून, परंतु बहुतेक लोक मानत नाहीत. ومن أظلم ممن افترى على الله كذبا أولئك يعرضون على ربهم ويقول الأشهاد هؤلاء الذين كذبوا على ربهم ألا لعنة الله على الظالمين الذين يصدون عن سبيل الله ويبغونها عوجا وهم بالآخرة هم كافرون. आणि त्या व्यक्तीपेक्षा अधिक जालिम अन्य कोण असेल जो अल्लाहवर असत्य रचतो? असले लोक आपल्या रबच्या हुजुरात पेश होतील आणि साक्षीदार साक्ष देतील की हे आहेत ते लोक ज्यांनी आपल्या रबवर असत्य रचलं होतं. ऐका, अल्लाह धिक्कार करत आहेत जालिमांचा, त्या जालिमांचा जे अल्लाहच्या मार्गापासून लोकांना रोखतात, त्याच्या मार्गाला वक्र बनवू इच्छितात आणि आखिरतचा इन्कार करतात. أولئك لم يكونوا معجزين في الأرض وما كان لهم من دون الله من أولياء يضاعف لهم العذاب ما كانوا يستطيعون السمع وما كانوا يبصرون. ते पृथ्वीवर अल्लाहला विवश करणारे नव्हते आणि अल्लाहच्या विरुद्ध त्यांचा हिमायती देखील कोणी नव्हता. त्यांना आता दुहेरी यातना दिली जाईल. ते कोणाचं ऐकू देखील शकत नव्हते आणि त्यांना स्वतःलाही काही उमजत नव्हतं. أولئك الذين خسروا أنفسهم وضل عنهم ما كانوا يفترون. हे ते लोक आहेत ज्यांनी स्वतः आपल्याला तोट्यात टाकलं आणि ते सर्व काही यांच्याकडून हरवलं गेलं जे यांनी रचलं होतं. لا جرم أنهم في الآخرة هم الأخسرون. अनिवार्य आहे की तेच आखिरतमध्ये सर्वात अधिक तोट्यात राहावेत. إن الذين آمنوا وعملوا الصالحات وأخبتوا إلى ربهم أولئك أصحاب الجنة هم فيها خالدون. उरले ते लोक ज्यांनी इमान आणलं आणि ज्यांनी सत्कृत्य केली आणि आपल्या रबचेच बनून राहिले तर निश्चितच ते जन्नती लोक होत आणि जन्नतमध्ये ते सदैव राहतील. مثل الفريقين كالأعمى والأصم والبصير والسميع هل يستويان مثلا أفلا تذكرون. या दोन्ही पक्षांचं उदाहरण असं आहे जसं एक मनुष्य तर असावा आन्हा बहिरा आणि दुसरा असावा पाहणारा आणि ऐकणारा. हे दोघं समान असू शकतात काय? तुम्ही या उदाहरणानं कोणताही बोध घेत नाहीत काय? ولقد أرسلنا نوحا إلى قومه إني لكم نذير مبين ألا تعبدوا إلا الله إني أخاف عليكم عذاب يوم أليم. आणि अशीच परिस्थिती होती जेव्हा मी नूह अलैहिस्सलामला त्याच्या लोकांकडे पाठवलं होतं. त्यानं म्हटलं, मी तुम्हा लोकांना स्पष्टपणे खबरदार करतो की अल्लाह शिवाय इतर कोणाची बंदगी करू नका, अन्यथा मला भीती आहे की
की तुम्हावर एके दिवशी दुःखदायक प्रकोप कोसळेल. فقال الملأ الذين كفروا من قومه ما نراك إلا بشرا مثلنا وما نراك اتبعك إلا الذين هم أرادلنا بادي الرأي وما نرى لكم علينا من فضل بل نظنكم كاذبين. उत्तरादाखल त्याच्या समुदायाचे पुढारी ज्यांनी त्याचं म्हणणं ऐकण्यास नकार दिला होता म्हणाले, आमच्या दृष्टीत तर तुम्ही यापेक्षा वेगळे काही नाही की तुम्ही केवळ एक मनुष्य आहात आमच्यासारखे, आणि आम्ही पाहत आहोत की आमच्या राष्ट्रापैकी केवळ त्या लोकांनी जे आमच्या इथे नीच होते त्यांनी विचार न करता तुमचं अनुकरण स्वीकारलं आहे, आणि आम्हाला अशी कोणतीही गोष्ट आढळत नाही की ज्यात तुम्ही लोक आमच्यापेक्षा काही पुढारलेले आहात. उलट आम्ही तर तुम्हाला खोटे समजतो. قال يا قوم أرأيتم إن كنت على بينة من ربي وآتاني رحمة من عنده فعميت عليكم أنلزمكموها وأنتم لها كارهون. त्याने म्हटलं, हे जाती बांधवांनो, जरा विचार तरी करा. जर मी आपल्या रबकडून एका स्पष्ट साक्षीवर अटळ होतो आणि मग त्याने मला आपल्या विशेष कृपेनं देखील नवाजलं, परंतु ती तुम्हाला दिसली नाही, तर शेवटी आमच्याजवळ कोणतं साधन आहे की तुम्ही मान्य करू इच्छित नाही आणि आम्ही जबरदस्तीनं तुमच्या माथी मारावं. وَيَا قَوْمِ لَا أَسْأَلُكُمْ عَلَيْهِ مَالًا إِنْ أَجْرِيَ إِلَّا عَلَى اللَّهِ وَمَا أَنَا بِطَارِدِ الَّذِينَ آمَنُوا إِنَّهُمْ مُلَاقُو رَبِّهِمْ وَلَكِنِّي أَرَاكُمْ قَوْمًا تَجْهَلُونَ وَيَا قَوْمِ مَنْ يَنْصُرُنِي مِنَ اللَّهِ إِنْ طَرَدتُّهُمْ أَفَلَا تَذَكَّرُونَ. आणि हे जाती बांधवांनो, मी या कामासाठी तुमच्याकडून कोणताही माल मागत नाही. माझा मोबदला तर अल्लाहच्या जिम्मे आहे, आणि मी त्या लोकांना पिटळू शकत नाही ज्यांनी माझं ऐकलं आहे. ते स्वतःच आपल्या रबच्या हुजुरात हजर होणार आहेत, परंतु मी पाहत आहे की तुम्ही अडाणीपणा दर्शवत आहात. आणि हे जाती बांधवांनो, जर मी या लोकांना हाकलून लावलं तर अल्लाहच्या तावडीतून मला वाचवण्यासाठी कोण येईल? तुम्हा लोकांना एवढी गोष्ट देखील कळत नाही का? ولا أقول لكم عندي خزائن الله ولا أعلم الغيب ولا أقول إني ملك ولا أقول للذين تزدري أعينكم لن يؤتيهم الله خيرا الله أعلم بما في أنفسهم إني إذا لمن الظالمين. आणि मी तुम्हाला सांगत नाही की माझ्याजवळ अल्लाहचे खजिने आहेत, हे देखील सांगत नाही की मला परोक्षाचं ज्ञान आहे, हा सुद्धा माझा दावा नाही की मी फरिश्ता आहे, आणि हे देखील मी सांगू शकत नाही की ज्या लोकांना तुमचे डोळे तुच्छतेने पाहतात त्यांना अल्लाहने कोणताच भलेपणा दिला नाही. त्यांची मनस्थिती अल्लाहच अधिक चांगली जाणतो. जर मी असं म्हटलं तर जालिम ठरेन. قالوا يا نوح قد جادلتنا فأكثرت جدالنا فأتنا بما تعدنا إن كنت من الصادقين. सरते शेवटी ते लोक म्हणाले की हे नूह अलैहिस्सलाम, तुम्ही आमच्याशी भांडण केलं आणि आता खूप झालं. आता तर फक्त तो प्रकोप घेऊन या ज्याची तुम्ही आम्हाला धमकी देत आहात, जर तुम्ही खरे असाल. قال إنما يأتيكم به الله إن شاء وما أنتم بمعجزين. नूह अलैहिस्सलामने उत्तर दिलं, तो तर अल्लाहच आणील जर त्याने इच्छिलं, आणि तुमच्यात ते सामर्थ्य नाही की तुम्ही त्याला रोखू शकावं. ولا ينفعكم نصحي إن أردت أن أنصح لكم إن كان الله يريد أن يغويكم هو ربكم وإليه ترجعون. आता जर मी तुमचं काही हितचिंतन करू इच्छिलं तरी माझं हितचिंतन तुम्हाला कोणतेच लाभ देऊ शकणार नाही, जेव्हा की अल्लाहनेच तुम्हाला भटकवण्याचा इरादा केला असावा. तोच तुमचा रब आहे आणि त्याच्याकडे तुम्हाला परतायचं आहे. أم يقولون افتراه قل إن افتريته فعلي إجرامي وأنا بريء مما تجرمون. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हे लोक म्हणतात काय की या व्यक्तीनं हे सर्व काही स्वतःच रचलं आहे? यांना सांगा, जर मी स्वतः हे रचलं असेल तर माझ्यावर माझ्या अपराधाची जबाबदारी आहे, आणि जो अपराध तुम्ही करत आहात त्याच्या जबाबदारीतून मी मुक्त आहे.
وأوحي إلى نوح أنه لن يؤمن من قومك إلا من قد آمن فلا تبتئس بما كانوا يفعلون واصنع الفلك بأعيننا ووحينا ولا تخاطبني في الذين ظلموا إنهم مغرقون. नूह अलैहिस्सलामकडे दिव्य प्रकटन केलं गेलं की तुमच्या लोकांपैकी ज्या लोकांनी इमान आणलं बस त्यांनीच आणलं, आता कोणी मानणार नाही. त्यांच्या कृत्यांवर दुःख करण्याचं सोडून द्या आणि आमच्या देखरेखीत आमच्या दिव्य प्रकटनानुसार एक नौका बनवण्यास प्रारंभ करा. आणि पहा, ज्या लोकांनी जुलूम केला त्यांच्या संबंधी माझ्याकडे कोणतीही शिफारस करू नका. हे सर्वच्या सर्व आता बुडणारे आहेत. ويصنع الفلك وكلما مر عليه ملأ من قومه سخروا منه قال إن تسخروا منا فإنا نسخر منكم كما تسخرون فسوف تعلمون من يأتيه عذاب يخزيه ويحل عليه عذاب مقيم. नूह अलैहिस्सलाम नौका बनवत होता आणि त्याच्या जनसमूहाच्या सरदारांपैकी जो कोणी त्याच्याजवळून जात असे तो त्याची टिंगल उडवत असे. त्यानं सांगितलं, जर तुम्ही आमच्यावर हसत आहात तर आम्ही देखील तुमच्यावर हसत आहोत. लवकरच तुम्हाला स्वतः कळून चुकेल की कोणावर तो प्रकोप येतो ज्यानं त्याची नामुष्की होईल आणि ती आपत्ती कोसळेल जी टाळता टळणार नाही. حتى إذا جاء أمرنا وفارت النور قل نحمل فيها من كل زوجين اثنين وأهلك إلا من سبق عليه القول ومن آمن وما آمن معه إلا قليل. येत पाहतो की जेव्हा आमचा हुकूम आला तो तंदूर उफाळला तेव्हा आम्ही सांगितलं, प्रत्येक जातीच्या प्राण्याची एक एक जोडी नावे ठेवा. आपल्या कुटुंबियांना देखील त्या व्यक्तींना सोडून ज्यांचा निर्देश अगोदरच केला गेला आहे तिच्या स्वार करा आणि त्या लोकांना सुद्धा बसवा ज्यांनी इमान आणलं आहे. आणि थोडेच लोक होते ज्यांनी नूह अलैहिस्सलाम बरोबर इमान आणलं होतं. وقال اركبوا فيها بسم الله مجراها ومرساها إن ربي لغفور رحيم. नूह अलैहिस्सलामनं सांगितलं, स्वार व्हा यात, अल्लाहच्या नावानेच आहे जिचं चालणं आणि तिचं थांबणं सुद्धा. माझा रब मोठा क्षमाशील आणि कृपाळू आहे. وهي تجري بهم في موج كالجبال ونادى نوح ابنه وكان في معزل يا بني اركب معنا ولا تكن مع الكافرين. नौका या लोकांना घेऊन चालली होती आणि एक एक लाट पर्वतासमान उसळत होती. नूह अलैहिस्सलामचा मुलगा दूर अंतरावर होता. नूह अलैहिस्सलामनं हाक देऊन सांगितलं, पुत्रा आमच्या बरोबर स्वार हो, काफिरांबरोबर राहू नकोस. قال سآوي إلى جبل يعصمني من الماء قال لا عاصم اليوم من أمر الله إلا من رحم وحال بينهما الموج فكان من المغرقين. त्यानं उलट उत्तर दिलं, मी आत्ताच एका पर्वतावर चढून जातो जो पाण्यापासून माझं रक्षण करेल. नूह अलैहिस्सलामनं सांगितलं, आज कोणतीही वस्तू अल्लाहच्या आज्ञेतून वाचवणारी नाही याशिवाय की अल्लाहनेच एखाद्यावर दया दाखवावी. इतक्यात एक लाट दोघांच्या मध्ये आली आणि तो देखील बुडणाऱ्यांमध्ये सामील झाला. وقيل يا أرض ابلعي ماءك ويا سماء أقلعي وغيض الماء وقضي الأمر واستوت على الجودي وقيل بعدا للقوم الظالمين. आज्ञा झाली, हे पृथ्वी आपले संपूर्ण पाणी गिळून टाक आणि हे आकाशा थांब. यावर पाणी जमिनीत ओसरलं. निर्णय लावण्यात आला. नौका ज्योतीवर टेकली आणि म्हटलं गेलं की दूर झाला जालिमांचा समुदाय. ونادى نوح ربه فقال رب إن ابني من أهلي وإن وعدك الحق وأنت أحكم الحاكمين. नूह अलैहिस्सलामनं आपल्या रबला पुकारलं, सांगितलं, हे रब माझा मुलगा माझ्या कुटुंबियांपैकी आहे आणि तुझा वायदा खरा आहे आणि तू सर्व सत्ताधीशांपेक्षा मोठा आणि श्रेष्ठ सत्ताधीश आहे. قال يا نوح إنه ليس من أهلك إنه عمل غير صالح فلا تسألني ما ليس لك به علم إني أعظك أن تكون من الجاهلين. उत्तरात फरमावलं गेलं, हे नूह अलैहिस्सलाम तू तुझ्या कुटुंबियांपैकी नाही, तो तर एक बिघडलेलं काम आहे, म्हणून तू त्या गोष्टीची याचना माझ्याकडे करू नकोस ज्याची वास्तविकता तुला माहित नाही. मी तुला उपदेश करतो की आपल्या स्वतःला अज्ञानाप्रमाणे बनवू नकोस.
قال رب إني أعوذ بك أن أسألك ما ليس لي به علم وإلا تغفر لي وترحمني أكن من الخاسرين. इस्लामनं लगेच विनवलं, हे माझ्या पालनकर्त्या, मी तुझा आश्रय मागतो यापासून की ती गोष्ट तुझ्याजवळ मागावी जिचं ज्ञान मला नाही. जर तू मला माफ केलं नाहीस आणि दया केली नाहीस तर मी नष्ट होऊन जाईन. قيل يا نوح اهبط بسلام منا وبركات عليك وعلى ممن معك وأمم سنمتعهم ثم يمسهم منا عذاب أليم. आज्ञा झाली, हे नूह अलैहिस्सलाम, उतर, आमच्याकडून सुरक्षा आणि समृद्धी आहे तुझ्यावर आणि त्या समूहावर जे तुझ्या समूहात आहेत, आणि काही समूह असे देखील आहेत ज्यांना आम्ही काही काळ जीवन सामग्री प्रदान करू, मग त्यांना आमच्याकडून दुःखदायक यातना पोहोचेल. تلك من أنباء الغيب نوحيها إليك ما كنت تعلمها أنت ولا قومك من قبل هذا فاصبر إن العاقبة للمتقين. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या परोक्ष वार्ता आहेत ज्या आम्ही तुमच्याकडे दिव्य प्रकटन करत आहोत. यापूर्वी तुम्ही त्यांना जाणत नव्हता आणि तुमचे लोक देखील, म्हणून संयम बाळगा. कार्याचा शेवट तर इशुभिरू लोकांसाठीच आहे. وإلى عاد أخاهم هودا قال يا قوم اعبدوا الله ما لكم من إله غيره إن أنتم إلا مفترون. आणि आजकडे आम्ही त्याचे बंधू हूद अलैहिस्सलामला पाठवलं. त्यानं सांगितलं, हे जाती बांधवांनो, अल्लाहची बंदगी करा, तुमचा कोणी ईश्वर त्याच्याशिवाय नाही, तुम्ही केवळ असत्य रचला आहे. يا قوم لا أسألكم عليه أجرا إن أجري إلا على الذي فطرني أفلا تعقلون. ويا قوم استغفروا ربكم ثم توبوا إليه يرسل السماء عليكم مدرارا ويزدكم قوة إلى قوتكم ولا تتولوا مجرمين. हे जाती बांधवांनो, या कामासाठी मी तुमच्याकडून काहीही मोबदला इच्छित नाही. माझा मोबदला तर त्याच्या जिम्मे आहे ज्याने मला निर्माण केलं. तुम्ही जरा देखील अकलेचा उपयोग करत नाही काय? हे माझ्या जाती बांधवांनो, आपल्या रबकडून माफी मागा, मग त्याच्याकडे परता. तो तुमच्यावर आकाशाची दारं उघडी करेल आणि तुमच्या हल्लीच्या शक्तीमध्ये अधिक शक्तीची वाढ करेल. गुन्हेगार बनून बंदकीपासून तोंड फिरवू नका. قالوا يا هود ما جئتنا ببينة وما نحن بتاركي آلهتنا عن قولك وما نحن لك بمؤمنين. त्यांनी उत्तर दिलं, हे हूद अलैहिस्सलाम, तू आमच्याजवळ कोणतीही स्पष्ट साक्ष घेऊन आलेला नाहीस आणि तुझ्या सांगण्यावरून आम्ही आमच्या देवांना सोडू शकत नाही आणि तुझ्यावर आम्ही इमान आणणारे नाही. إن نقول إلا اعتراك بعض آلهتنا بسوء قال إني أشهد الله واشهدوا أني بريء مما تشركون من دونه فكيدوني جميعا ثم لا تنظرون. आम्ही तर असं समजतो की तुझ्यावर आमच्या देवांपैकी कोणाचं तरी अरिष्ट कोसळलं आहे. हूद अलैहिस्सलामने सांगितलं, मी अल्लाहची साक्ष प्रस्तुत करतो आणि तुम्ही साक्षी राहा की हे जे अल्लाहशिवाय इतरांना तुम्ही देवत्वात भागीदार ठरवलं आहे यापासून मी विरक्त आहे. तुम्ही सर्वच्या सर्व मिळून माझ्या विरुद्ध आपल्या कारवाईत कसूर ठेवू नका आणि मला यत्किंचित देखील सवड देऊ नका. إني توكلت على الله ربي وربكم ما من دابة إلا هو آخذ بناصيتها إن ربي على صراط مستقيم. माझी भिस्त अल्लाहवर आहे जो माझाही रब आहे आणि तुमचा रब देखील. कोणताही प्राणी असा नाही ज्याची शेंडी त्याच्या हातात नसावी. निसंशय माझा रब सरळ मार्गावर आहे. فإن تولوا فقد أبلغتكم ما أرسلت به إليكم ويستخلف ربي قوما غيركم ولا تضرونه شيئا إن ربي على كل شيء حفيظ. जर तुम्ही तोंड फिरवित असाल तर फिरवा. जो संदेश देऊन मी तुमच्याकडे पाठवला गेलो होतो तो मी तुम्हापर्यंत पोहोचवला आहे. आता माझा रब तुमच्या जागी दुसऱ्या लोकांना उठवेल आणि तुम्ही त्याचं काही बिघडू शकणार नाही.
खचितच माझा रब प्रत्येक गोष्टीचा निरीक्षक आहे. ولما جاء أمرنا نجينا هودا والذين آمنوا معه برحمة منا ونجيناهم من عذاب غليظ. मग जेव्हा आमची आज्ञा आली तेव्हा आम्ही आमच्या कृपेनं हूद अलैहिस्सलामची आणि त्या लोकांची ज्यांनी त्याच्याबरोबर इमान आणलं होतं सुटका केली आणि एका कठोर प्रकोपापासून त्यांना वाचवलं. وتلك عاد جحدوا بآيات ربهم وعصوا رسله واتبعوا أمر كل جبار عنيد. हे आहेत आद, आपल्या रबच्या आयतींचा त्यांनी इन्कार केला, त्यांच्या पैगंबरांचं ऐकलं नाही आणि सत्याच्या प्रत्येक जबरदस्त शत्रूचं अनुकरण करत राहिले. وأتبعوا في هذه الدنيا لعنة ويوم القيامة ألا إن عادا كفروا ربهم ألا بعدا لعاد قوم هود. सरतेशेवटी या जगात देखील त्यांचा धिक्कार केला गेला आणि कयामतच्या दिवशी सुद्धा ऐका, आदनी आपल्या रबशी कुफ्र केलं. ऐका, दूर फेकले गेले आद हूद अलैहिस्सलाम यांच्या राष्ट्राचे लोक. وإلى ثمود أخاهم صالحا قال يا قوم اعبدوا الله ما لكم من إله غيره هو أنشأكم من الأرض واستعمركم فيها فاستغفروه ثم توبوا إليه إن ربي قريب مجيب. आणि समूदकडे आम्ही त्यांचा भाऊ सालेह अलैहिस्सलामला पाठवलं. त्याने सांगितलं, हे माझ्या जाती बांधवांनो, अल्लाहची बंदगी करा, त्याच्याशिवाय तुमचा कोणीही ईश्वर नाही. तोच आहे ज्यानं तुम्हाला भूमीपासून निर्माण केलं आणि येथे तुम्हाला वसवलं, म्हणून तुम्ही त्याची क्षमायाचना करा आणि त्याच्याकडे परतून या. निश्चितच माझा रब जवळच आहे आणि तो प्रार्थनांना उत्तर देणारा आहे. قالوا يا صالح قد كنت فينا مرجوا قبل هذا أتنهانا أن نعبد ما يعبد آباؤنا وإننا لفي شك مما تدعونا إليه مريب. त्यांनी सांगितलं, हे सालेह अलैहिस्सलाम, याच्यापूर्वी तू आमच्यामध्ये असा इसम होतास ज्याच्याशी मोठ्या अपेक्षा निगडीत होत्या. तू आम्हाला त्या देवांच्या उपासनेपासून रोखू इच्छितोस काय ज्याची पूजा आमचे वाडवडील करत होते? तू ज्या पद्धतीकडे आम्हाला बोलवत आहेस त्याच्याबद्दल आम्हाला मोठी शंका आहे की जिनं आम्हाला द्विधीत टाकला आहे. قال يا قوم أرأيتم إن كنت على بينة من ربي وآتاني منه رحمة فمن ينصرني من الله إن عصيته فما تزيدونني غير تخسير. सालेह अलैहिस्सलामने सांगितलं, हे माझ्या जाती बांधवांनो, तुम्ही काही या गोष्टीचा देखील विचार केलात काय की जर मी आपल्या रबकडून एक स्पष्ट साक्ष बाळगत होतो आणि मग त्यानं आपल्या कृपेनं देखील मला नवाजलं, तेव्हा यानंतर अल्लाहच्या तावडीतून मला कोण वाचवेल? जर मी त्याची अवहेलना केली तर तुम्ही माझ्या कोणत्या उपयोगी पडू शकता याखेरीज की मला जास्त तोट्यात घालावं? ويا قوم هذه ناقة الله لكم آية فذروها تأكل في أرض الله ولا تمسوها بسوء فيأخذكم عذاب قريب. हे माझ्या जाती बांधवांनो, पहा की अल्लाहची उंटीण तुमच्यासाठी एक निशाणी आहे. हिला अल्लाहच्या जमिनीत चरायला मुक्त सोडा. हिची जरा देखील छेड काढू नका, अन्यथा काही जास्त वेळ लागणार नाही की तुमच्यावर अल्लाहचा प्रकोप येईल. فعقروها فقال تمتعوا في داركم 3 أيام ذلك وعد غير مكذوب. पण त्यांनी उंटिणीला मारून टाकलं. यावर सालेह अलैहिस्सलामनं त्यांना बजावलं की आता केवळ 3 दिवस आणखी आपल्या घरात निवास उपभोगा. ही अशी मुदत आहे जी खोटी ठरणार नाही. فلما جاء أمرنا نجينا صالحا والذين آمنوا معه برحمة منا ومن خزي يومئذ إن ربك هو القوي العزيز. सरतेशेवटी जेव्हा आमच्या निर्णयाची झटका आली तेव्हा आम्ही आमच्या कृपेनं सालेह अलैहिस्सलाम आणि त्या लोकांना ज्यांनी त्याच्यावर इमान आणलं होतं वाचवलं आणि त्या दिवसाच्या नामुष्कीपासून त्यांना सुरक्षित ठेवलं. निसंशय तुझा रबच वस्तुतः शक्तिशाली आणि वर्चस्व बाळगणारा आहे. وأخذ الذين ظلموا الصيحة فأصبحوا في ديارهم جاثمين كأن لم يغنوا فيها ألا إن ثمود كفروا ربهم ألا بعدا لثمود. उरले ते लोक ज्यांनी अत्याचार केले होते एका भयंकर विस्फोटाने त्यांना धरलं आणि ते आपल्या वस्तीत अशा प्रकारे निपचित पडलेले पडूनच राहिले जणू काय ते तेथे कधी वसलेच नव्हते.
ऐका, समूद लोकांनी आपल्या रबशी कुफ्र केला. ऐका, दूर फेकले गेले समूद. وَلَقَدْ جَاءَتْ رُسُلُنَا إِبْرَاهِيمَ بِالْبُشْرَى قَالُوا سَلَامًا قَالَ سَلَامٌ فَمَا لَبِثَ أَنْ جَاءَ بِعِجْلٍ حَنِيذٍ. आणि पहा, इब्राहिम अलैहिस्सलाम जवळ आमचे फरिश्ते खुशखबर घेऊन पोचले. म्हणाले, तुम्हावर सलाम असो. इब्राहिम अलैहिस्सलामने उत्तर दिलं, तुमच्यावर देखील सलाम असो. मग विनाविलंब इब्राहिम अलैहिस्सलामने एक भाजलेलं वासरू त्यांच्या मेजवानीसाठी आणलं. فَلَمَّا رَأَى أَيْدِيَهُمْ لَا تَصِلُ إِلَيْهِ نَكِرَهُمْ وَأَوْجَسَ مِنْهُمْ خِيفَةً قَالُوا لَا تَخَفْ إِنَّا أُرْسِلْنَا إِلَى قَوْمِ لُوطٍ. परंतु जेव्हा पाहिलं की त्यांचे हात जेवण्यासाठी पुढे होत नाहीत, तेव्हा तो त्यांच्याशी संशय झाला आणि मनात त्यांची भीती धरू लागला. त्यांनी सांगितलं, भिऊ नका, आम्ही तर लूत अलैहिस्सलामच्या लोकांकडे पाठवले गेलो आहोत. وَامْرَأَتُهُ قَائِمَةٌ فَضَحِكَتْ فَبَشَّرْنَاهَا بِإِسْحَاقَ وَمِنْ وَرَاءِ إِسْحَاقَ يَعْقُوبَ. इब्राहिम अलैहिस्सलामची पत्नी देखील उभी होती. ती हे ऐकून हसली. मग आम्ही तिला इसाक अलैहिस्सलाम आणि इसाक अलैहिस्सलाम नंतर याकूब अलैहिस्सलामची खुशखबरी दिली. قالت يا ويلتى أألد وأنا عجوز وهذا بعلي شيخا إن هذا لشيء عجيب. ती म्हणाली, हाय माझं दुर्दैव, आता मला संतती होणार काय, जेव्हा की मी म्हातारी जख्ख झाले आणि ही स्वारी देखील म्हातारी झाली. ही तर मोठी विचित्र गोष्ट आहे. قالوا أتعجبين من أمر الله رحمة الله وبركاته عليكم أهل البيت إنه حميد مجيد. फरिश्त्यांनी सांगितलं, अल्लाहच्या आज्ञेवर आश्चर्य करतेस? इब्राहिम अलैहिस्सलामच्या कुटुंबियांनो, तुम्हावर तर अल्लाहची कृपा आणि त्याची समृद्धी आहे आणि निश्चितच अल्लाह अत्यंत प्रशंसेस पात्र आणि वैभवशाली आहे. فلما ذهب عن إبراهيم الروع وجاءته البشرى يجادلنا في قوم لوط. मग जेव्हा इब्राहिम अलैहिस्सलामची भीड चेपली आणि संतांच्या सुवार्तेनं त्याचं मन प्रसन्न झालं, तेव्हा त्यानं लूतच्या लोकांसाठी आमच्याशी भांडण मांडलं. إن إبراهيم لحليم أواه منيب. वास्तविकतः इब्राहिम अलैहिस्सलाम मोठा सहिष्णू आणि कोमल हृदयी मनुष्य होता आणि सर्व स्थितीत आमच्याकडे तो रुजू होत असे. يا إبراهيم أعرض عن هذا إنه قد جاء أمر ربك وإنهم آتيهم عذاب غير مردود. तर ते शेवटी आमच्या फरिश्त्यांनी त्याला सांगितलं, हे इब्राहिम अलैहिस्सलाम, यापासून परावृत्त व्हा, तुमच्या रबची आज्ञा झालेली आहे आणि आता त्या लोकांवर प्रकोप कोसळल्या वाचून राहणार नाही जो कोणाच्या परतवल्यानं परतू शकणार नाही. ولما جاءت رسلنا لوطا سيء بهم وضاق بهم ذرعا وقال هذا يوم عصيب. आणि जेव्हा आमचे फरिश्ते लूत अलैहिस्सलाम जवळ पोहोचले तर त्यांच्या आगमनानं तो फार घाबरला आणि तंगहृदयी झाला आणि म्हणू लागला, आज मोठ्या संकटाचा दिवस आहे. وجاءه قومه يهرعون إليه ومن قبل كانوا يعملون السيئات قال يا قوم هؤلاء بناتي هن أطهر لكم فاتقوا الله ولا تخزون في ضيفي أليس منكم رجل رشيد. या पाहुण्यांचं आगमन होताच त्याच्या जातीचे लोक मोकाटपणे त्याच्या घराकडे धावले. अगोदरपासून ते अशा कुकर्माचे व्यसनी होते. लूत अलैहिस्सलामने त्यांना सांगितलं, बंधूंनो, या माझ्या मुली मौजूद आहेत, या तुमच्याकरता निर्मलतापूर्वक आहेत. अल्लाहचं काहीतरी भय बाळगा आणि माझ्या पाहुण्यांच्या बाबतीत मला अपमानित करू नका. तुमच्यात कोणी भला माणूस नाही का? قالوا لقد علمت ما لنا في بناتك من حق وإنك لتعلم ما نريد
त्यांनी उत्तर दिलं, तुला तर माहीतच आहे की तुझ्या मुलीत आमचा काहीच वाटा नाही आणि तुला हे देखील माहीत आहे की आम्हाला काय हवं आहे. قال لو أن لي بكم قوة أو آوي إلى ركن شديد. लूत अलैहिस्सलामने सांगितलं, अरे रे, जर माझ्याजवळ इतकं सामर्थ्य असतं की मी तुम्हाला सरळ केलं असतं, अथवा एखादा भक्कम आधारच असता की मी त्याचा आश्रय घेतला असता. قالوا يا لوط إنا رسل ربك لن يصلوا إليك فأسر بأهلك بقطع من الليل ولا يلتفت منكم أحد إلا امرأتك إنه مصيبها ما أصابهم إن موعدهم الصبح أليس الصبح بقريب. तेव्हा फरिश्त्यांनी त्याला सांगितलं, हे लूत अलैहिस्सलाम, आम्ही तुझ्या रबचे पाठवलेले फरिश्ते आहोत. हे लोक तुझं काहीच बिघडवू शकणार नाहीत. बस तू थोडी रात्र उरली असता आपल्या कुटुंबियांना घेऊन निघून जा आणि पहा, तुमच्यापैकी कोणीही मागे वळून पाहू नये. पण तुझी पत्नी बरोबर जाणार नाही, कारण तिच्यावरही तेच काही गुदरणार आहे जे या लोकांवर गुदरणार आहे. यांच्या विनाशासाठी सकाळची वेळ निश्चित आहे. सकाळ व्हायला आता अवकाश तरी किती आहे. فلما جاء أمرنا جعلنا عاليها سافلها وأمطرنا عليها حجارة من سجيل منضود مسومة عند ربك وما هي من الظالمين ببعيد. मग जेव्हा आमच्या निर्णयाची वेळ आली तेव्हा मी त्या वस्तीला उलथपालथ करून टाकलं आणि तिच्यावर भाजलेल्या मातीच्या दगडांचा ताबडतोब वर्षाव केला, ज्यापैकी प्रत्येक दगड तुझ्या रबच्या इथे चिन्हांकित होता आणि जालिमापासून ही शिक्षा काही दूर नाही. وإلى مدين أخاهم شعيبا قال يا قوم اعبدوا الله ما لكم من إله غيره ولا تنقصوا المكيال والميزان إني أراكم بخير وإني أخاف عليكم عذاب يوم محيط. आणि मदियनवाल्याकडे आम्ही त्यांचा भाऊ शुएब अलैहिस्सलामला पाठवलं. त्यानं सांगितलं, हे माझ्या जाती बांधवांनो, अल्लाहची बंदगी करा, त्याच्याशिवाय तुमचा कोणीही ईश्वर नाही आणि वजनमापात कमी देत जाऊ नका. आज मी तुम्हाला चांगल्या स्थितीत पाहत आहे, परंतु मला भय आहे की उद्या तुमच्यावर असा दिवस येईल ज्याचा प्रकोप सर्वांना वेढून टाकील. ويا قوم أوفوا المكيال والميزان بالقسط ولا تبخسوا الناس أشياءهم ولا تعثوا في الأرض مفسدين. आणि हे जाती बांधवांनो, ठीक न्यायानिशी पूर्णपणे मापा आणि वजन करा आणि लोकांना त्यांच्या वस्तूंमध्ये घट देऊ नका आणि भूतलावर उपद्रव माजत फिरू नका. بقية الله خير لكم إن كنتم مؤمنين وما أنا عليكم بحفيظ. अल्लाहने दिलेली बचत तुमच्यासाठी बेहतर आहे जर तुम्ही इमानधारक असाल आणि कोणत्याही परिस्थितीत मी काही तुमच्यावर कार्यनिरीक्षक नाही. قالوا يا شعيب أصلاتك تأمرك أن نترك ما يعبد آباؤنا أو أن نفعل في أموالنا ما نشاء إنك لأنت الحليم الرشيد. त्यांनी उत्तर दिलं, हे शुएब अलैहिस्सलाम, तुझी नमाज तुला हेच शिकवते काय की आम्ही त्या सर्व देवतांना सोडावं ज्यांची उपासना आमचे वाडवडील करत होते, अथवा असं की आम्हाला आमच्या मालाचा आमच्या इच्छेनुरूप विनियोग करण्याचा अधिकार नसावा? केवळ तूच तर उदारवृत्ती आणि सत्यवादी मनुष्य उरला आहेस. قال يا قوم أرأيتم إن كنت على بينة من ربي ورزقني منه رزقا حسنا وما أريد أن أخالفكم إلى ما أنهاكم عنه إن أريد إلا الإصلاح ما استطعت وما توفيقي إلا بالله عليه توكلت وإليه أنيب. शुएब अलैहिस्सलामने सांगितलं, बंधूंनो, तुम्ही स्वतःच विचार करा की जर मी आपल्या रबकडून एका स्पष्ट साक्षीवर होतो
आणि मग त्यानं मला आपल्याकडून चांगली रोजी देखील दिली, तर त्यानंतर तुमच्या पथभ्रष्टतेत आणि हरामखोरीत तुमचा सहभागी कसा होऊ शकेन? आणि मी हे मुळीच इच्छित नाही की ज्या गोष्टीपासून मी तुम्हाला रोखतो त्या गोष्टी मी स्वतः कराव्यात. मी तर सुधारणा घडवून आणू इच्छितो जितकं मला शक्य आहे, आणि हे जे काही मी करू इच्छितो ते सर्व अल्लाह प्रणीत सद्बुद्धीवर अवलंबून आहे. त्याच्यावरच मी भिस्त ठेवली आणि प्रत्येक बाबतीत मी त्याच्याकडे रुजू होतो. وَيَا قَوْمِ لَا يَجْرِمَنَّكُمْ شِقَاقِي أَن يُصِيبَكُم مِّثْلُ مَا أَصَابَ قَوْمَ نُوحٍ أَوْ قَوْمَ هُودٍ أَن يُصِيبَكُم مِّثْلُ مَا أَصَابَ قَوْمَ نُوحٍ أَوْ قَوْمَ هُودٍ أَوْ قَوْمَ صَالِحٍ وَمَا قَوْمُ لُوطٍ مِّنكُم بِبَعِيدٍ. आणि हे जाती बांधवांनो, माझ्या विरुद्ध तुमच्या अट्टहासानं एखाद्या वेळी अशी पाय आणू नये की सरतेशेवटी तुमच्यावर देखील तोच प्रकोप कोसळावा जो नूह अलैहिस्सलाम अथवा हूद अलैहिस्सलाम आणि सालेह अलैहिस्सलाम यांच्या लोकांवर कोसळला होता. आणि लूत अलैहिस्सलामचे लोक तर तुमच्यापासून काही लांबही नाहीत. وَاسْتَغْفِرُوا رَبَّكُمْ ثُمَّ تُوبُوا إِلَيْهِ إِنَّ رَبِّي رَحِيمٌ وَدُودٌ. पहा, आपल्या रबची क्षमा मागा आणि त्याच्याकडे परतून या. निसंशय माझा रब फार कृपाळू आहे आणि आपल्या निर्मितीवर प्रेम करतो. قالوا يا شعيب ما نفقه كثيرا مما تقول وإنا لنراك فينا ضعيفا ولولا رهطك لرجمناك وما أنت علينا بعزيز. त्यांनी उत्तर दिलं, हे शुएब अलैहिस्सलाम, तुझ्या पुष्कळशा गोष्टी तर आम्हाला कळतच नाहीत आणि आम्ही पाहतो की तू आमच्या दरम्यान एक बलहीन मनुष्य आहेस. तुझी जात बिरादर नसती तर आम्ही तुला केव्हाच दगडांनी ठेचून मारलं असतं. तुझं सामर्थ्य तर इतकं नाही की तू आम्हाला जड व्हावास. قال يا قوم أرهطي أعز عليكم من الله واتخذتموه وراءكم ظهريا إن ربي بما تعملون محيط. शुएब अलैहिस्सलामने सांगितलं, बंधूंनो, माझी जात बिरादर तुमच्यावर अल्लाहपेक्षा वरचढ आहे. काय की तुम्ही जात बिरादरीची भीती बाळगली आणि अल्लाहला पूर्णपणे पाठीमागे टाकलं. समजून असा की जे काही तुम्ही करत आहात ते अल्लाहच्या पकडीच्या बाहेर नाही. وَيَا قَوْمِ اعْمَلُوا عَلَى مَكَانَتِكُمْ إِنِّي عَامِلٌ سَوْفَ تَعْلَمُونَ مَن يَأْتِيهِ عَذَابٌ يُخْزِيهِ وَمَنْ هُوَ كَاذِبٌ وَارْتَقِبُوا إِنِّي مَعَكُمْ رَقِيبٌ. हे माझ्या जाती बांधवांनो, तुम्ही आपल्या पद्धतीनं कार्य करत राहा आणि मी माझ्या पद्धतीनं करत राहीन. लवकरच तुम्हाला कळून चुकेल की कोणावर अपमानजनक प्रकोप ओढवतो आणि कोण खोटा आहे. तुम्ही प्रतीक्षा करा आणि मी देखील तुमच्याबरोबर वाट पाहत आहे. وَلَمَّا جَاءَ أَمْرُنَا نَجَّيْنَا شُعَيْبًا وَالَّذِينَ آمَنُوا مَعَهُ بِرَحْمَةٍ مِنَّا وَأَخَذَتِ الَّذِينَ ظَلَمُوا الصَّيْحَةُ فَأَصْبَحُوا فِي دِيَارِهِمْ جَاثِمِينَ كَأَن لَّمْ يَغْنَوْا فِيهَا أَلَا بُعْدًا لِّمَدْيَنَ كَمَا بَعِدَتْ ثَمُودُ. सरतेशेवटी जेव्हा आमच्या निर्णयाची घटका आली तर आम्ही आमच्या कृपेनं शुएब अलैहिस्सलामला आणि त्याचे साथी इमानधारकांना वाचवलं. आणि ज्या लोकांनी जुलूम केला होता त्यांना एका भयंकर स्फोटानं असं गाठलं की ते आपल्या वस्त्यांमध्ये जे निपचित पडले ते पडूनच राहिले, जणू काय ते कधी तेथे राहिले वसलेच नव्हते. ऐका, मदियनवाले सुद्धा दूर फेकले गेले ज्याप्रमाणे समूद फेकले गेले होते. وَلَقَدْ أَرْسَلْنَا مُوسَى بِآيَاتِنَا وَسُلْطَانٍ مُبِينٍ إِلَى فِرْعَوْنَ وَمَلَئِهِ فَاتَّبَعُوا أَمْرَ فِرْعَوْنَ وَمَا أَمْرُ فِرْعَوْنَ بِرَشِيدٍ. आणि मूसा अलैहिस्सलामला आम्ही आपल्या निशाण्या आणि स्पष्ट नेमणूक प्रमाणासह फिरौन आणि त्याच्या राज्याच्या सरदारांकडे पाठवलं, पण त्यांनी फिरौनच्या हुकमाचं अनुसरण केलं. वस्तुतः फिरौनचा हुकूम सत्याधिष्ठित नव्हता. يقدم قومه يوم القيامة فأوردهم النار وبئس الورد المورود. कयामतच्या दिवशी तो आपल्या लोकांच्या पुढे पुढे असेल आणि आपल्या नेतृत्वात त्यांना नरकाग्नीकडे नेईल.
किती वाईट आगमस्थान आहे हे ज्यावर एखादा पोहोचावा. وَأُتْبِعُوا فِي هَذِهِ لَعْنَةً وَيَوْمَ الْقِيَامَةِ بِئْسَ الرِّفْدُ الْمَرْفُودُ. आणि त्या लोकांचा जगात देखील धिक्कार केला गेला आणि कयामतच्या दिवशी केला जाईल. किती हे वाईट फळ आहे जे एखाद्याला मिळावं. ذَلِكَ مِنْ أَنْبَاءِ الْقُرَى نَقُصُّهُ عَلَيْكَ مِنْهَا قَائِمٌ وَحَصِيدٌ. हा काही वस्त्यांचा वृत्तांत आहे जो आम्ही तुम्हाला ऐकवत आहोत. यांच्यापैकी काही अद्यापही उभ्या आहेत आणि काहींचं वस्तीरूप पीक कापलं गेलं आहे. وَمَا ظَلَمْنَاهُمْ وَلَكِنْ ظَلَمُوا أَنفُسَهُمْ فَمَا أَغْنَتْ عَنْهُمْ آلِهَتُهُمُ الَّتِي يَدْعُونَ مِنْ دُونِ اللَّهِ مِنْ شَيْءٍ لَمَّا جَاءَ أَمْرُ رَبِّكَ وَمَا زَادُوهُمْ غَيْرَ تَتْبِيبٍ. आम्ही त्यांच्यावर जुलूम केला नाही, त्यांनी आपणहून स्वतःवर जुलूम केला. आणि जेव्हा अल्लाहची आज्ञा आली तेव्हा त्यांचे ते उपास्य ज्यांचा ते अल्लाहला सोडून धावा करत असत त्यांच्या काही उपयोगी पडले नाहीत आणि त्यांनी विनाश आणि बर्बादी व्यतिरिक्त अन्य कोणताच फायदा त्यांना दिला नाही. وَكَذَلِكَ أَخْذُ رَبِّكَ إِذَا أَخَذَ الْقُرَى وَهِيَ ظَالِمَةٌ إِنَّ أَخْذَهُ أَلِيمٌ شَدِيدٌ. आणि तुझा रब जेव्हा एखाद्या जालिम वस्तीला पकडतो तेव्हा त्याची पकड अशीच असते. खरोखरच त्याची पकड अत्यंत कठोर आणि दुःखदायक असते. إِنَّ فِي ذَلِكَ لَآيَةً لِمَنْ خَافَ عَذَابَ الْآخِرَةِ ذَلِكَ يَوْمٌ مَجْمُوعٌ لَهُ النَّاسُ وَذَلِكَ يَوْمٌ مَشْهُودٌ. वस्तुस्थिती अशी आहे की यात एक निशाणी आहे त्या प्रत्येक इसमासाठी ज्याने परलोकातील यातनांचं भय बाळगावं. तो एक दिवस असेल जेव्हा सर्व लोक जमा होतील आणि मग जे काही त्या दिवशी घडेल ते सर्वांच्या डोळ्यादेखत घडेल. وَمَا نُؤَخِّرُهُ إِلَّا لِأَجَلٍ مَّعْدُودٍ يَوْمَ يَأْتِي لَا تَكَلَّمُ نَفْسٌ إِلَّا بِإِذْنِهِ فَمِنْهُمْ شَقِيٌّ وَسَعِيدٌ. आम्ही त्याच्या आणण्यात काही फार जास्त दिरंगाई करत आहोत असं नाही. बस एक ठराविक वेळ त्याच्यासाठी निश्चित आहे. जेव्हा तो येईल तेव्हा कोणाची बोलण्याची बिशाद राहणार नाही याखेरीज की एखाद्यानं अल्लाहच्या अनुमतीनं काही विनंती करावी. मग काही लोक त्या दिवशी दुर्दैवी असतील आणि काही जण सुदैवी. فَأَمَّا الَّذِينَ شَقُوا فَفِي النَّارِ لَهُمْ فِيهَا زَفِيرٌ وَشَهِيقٌ خَالِدِينَ فِيهَا مَا دَامَتِ السَّمَاوَاتُ وَالْأَرْضُ إِلَّا مَا شَاءَ رَبُّكَ إِنَّ رَبَّكَ فَعَّالٌ لِمَا يُرِيدُ. जे दुर्दैवी असतील ते नरकात जातील, जेथे उष्णता आणि तहानेच्या अतिरेकानं ते धापा टाकतील आणि हुस्कार करतील आणि त्या स्थितीत ते सदैव राहतील जोपर्यंत आकाश आणि पृथ्वी टिकून आहेत. याखेरीज की तुझ्या रबनं काही अन्य इच्छा करावी. निसंशय तुझा रब पूर्ण अधिकार राखतो की जी इच्छा असेल ते करावं. وَأَمَّا الَّذِينَ سُعِدُوا فَفِي الْجَنَّةِ خَالِدِينَ فِيهَا مَا دَامَتِ السَّمَاوَاتُ وَالْأَرْضُ إِلَّا مَا شَاءَ رَبُّكَ عَطَاءً غَيْرَ مَجْذُوذٍ. उरले ते लोक की जे भाग्यवान ठरतील तर ते जन्नतमध्ये जातील आणि तेथे सदैव राहतील जोपर्यंत की आकाश आणि पृथ्वी टिकून आहेत. याखेरीज की तुझ्या रबनं काही अन्य इच्छा करावी. असलं बक्षीस त्यांना मिळेल ज्याचा क्रम कधीही खंडित होणार नाही. فَلَا تَكُ فِي مِرْيَةٍ مِّمَّا يَعْبُدُ هَٰؤُلَاءِ مَا يَعْبُدُونَ إِلَّا كَمَا يَعْبُدُ آبَاؤُهُم مِّن قَبْلُ وَإِنَّا لَمُوَفُّوهُمْ نَصِيبَهُمْ غَيْرَ مَنقُوصٍ. म्हणून हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू त्या देवांच्या बाबतीत कोणत्याही शंकेत पडू नकोस ज्यांची ही लोक उपासना करत आहेत. हे तर परिपाठाचं अंधानुकरण करणारे बनून त्याचप्रमाणे पूजा अर्चा करत राहिले आहेत ज्याप्रमाणे पूर्वी यांचे वाडवडील करत होते. आणि आम्ही यांचा हिस्सा त्यांना भरपूर देऊ याविना की त्यात कसलीही काटकसर केली जावी.
ولقد آتينا موسى الكتاب فاختلف فيه ولولا كلمة سبقت من ربك لقضي بينهم وإنهم لفي شك منه مريب. आम्ही यापूर्वी मुसा अलैहिस्सलामला सुद्धा ग्रंथ दिलेला आहे आणि त्याच्या बाबतीत देखील मतभेद केले गेले होते, ज्याप्रमाणे आज या ग्रंथाबद्दल केले जात आहेत जो तुम्हाला दिला गेला आहे. जर तुझ्या रबकडून एक गोष्ट अगोदरच ठरवली गेली नसती तर त्या मतभेद करणाऱ्यांच्या दरम्यान केव्हाच निकाल लावला गेला असता. ही वस्तुस्थिती आहे की हे लोक याकडून शंका आणि द्विधेत पडले आहेत. وَإِنَّ كُلًّا لَّمَّا لَيُوَفِّيَنَّهُمْ رَبُّكَ أَعْمَالَهُمْ إِنَّهُ بِمَا يَعْمَلُونَ خَبِيرٌ. आणि ही देखील वस्तुस्थिती आहे की तुझा रब त्यांना त्यांच्या कृत्यांचा पुरेपूर मोबदला दिल्याशिवाय राहणार नाही. खचितच तो यांच्या सर्व कारवायांची खबर राखणारा आहे. فَاسْتَقِمْ كَمَا أُمِرْتَ وَمَنْ تَابَ مَعَكَ وَلَا تَطْغَوْا إِنَّهُ بِمَا تَعْمَلُونَ بَصِيرٌ. तर हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही आणि तुमचे ते सोबती जे कुफ्र आणि बंडखोरीपासून इमान आणि आज्ञापालनाकडे परत आले आहेत, ठीक ठीक सरळ मार्गावर दृढ राहा जशी की तुम्हाला आज्ञा दिली गेली आहे, आणि बंदकीच्या मर्यादांचे उल्लंघन करू नका. जे काही तुम्ही करत आहात त्यावर तुमचा रब निगा राखतो. ولا تركنوا إلى الذين ظلموا فتمسكم النار وما لكم من دون الله من أولياء ثم لا تنصرون. या जालिमांकडे यत्किंचितही झुकू नका, अन्यथा नरकाच्या लपेटीत याल आणि तुम्हाला असा कोणी वाली किंवा पाठीराखा मिळणार नाही ज्यानं तुम्हाला अल्लाहपासून वाचू शकावं आणि कोठूनही तुम्हाला मदत मिळणार नाही. وَأَقِمِ الصَّلَاةَ طَرَفَيِ النَّهَارِ وَزُلَفًا مِنَ اللَّيْلِ إِنَّ الْحَسَنَاتِ يُذْهِبْنَ السَّيِّئَاتِ ذَلِكَ ذِكْرَى لِلذَّاكِرِينَ. आणि पहा, नमाज कायम करा दिवसाच्या दोन्ही टोकांवर आणि थोडी रात्र उलटल्यावर. वस्तुतः पुण्याही पापांना दूर सारत असते. ही एक आठवण करून देणारी गोष्ट आहे त्या लोकांसाठी जे अल्लाहची आठवण ठेवणारे आहेत. واصبر فإن الله لا يضيع أجر المحسنين. فلولا كان من القرون من قبلكم أولو بقية ينهون عن الفساد في الأرض إلا قليلا ممن أنجينا منهم واتبع الذين ظلموا ما أترفوا فيه وكانوا مجرمين. आणि संयम राखा, अल्लाह नेकी करणाऱ्याचा मोबदला कधी वाया घालवत नाही. मग का त्या लोकांमध्ये जे तुमच्यापूर्वी होऊन गेले आहेत असली भली माणसं का मौजूद राहिली नाहीत ज्यांनी लोकांना जमिनीत उपद्रव माजवण्यापासून रोखलं असतं? असले लोक निघाले तरी फारच थोडे ज्यांना आम्ही त्या लोकांमधून वाचवलं. एरवी जालिम लोक तर त्याच मौजमजेच्या नादी लागले ज्याची सामग्री त्यांना विपुल प्रमाणात दिली गेली होती आणि ते अपराधी बनून राहिले. وَمَا كَانَ رَبُّكَ لِيُهْلِكَ الْقُرَى بِظُلْمٍ وَأَهْلُهَا مُصْلِحُونَ. तुझा रब असा नाही की वस्त्यांना हकनाक उद्ध्वस्त करावं, ज्या अर्थी की त्यांचे निवासी सुधारणा करणारे असावेत. وَلَوْ شَاءَ رَبُّكَ لَجَعَلَ النَّاسَ أُمَّةً وَاحِدَةً وَلَا يَزَالُونَ مُخْتَلِفِينَ إِلَّا مَنْ رَحِمَ رَبُّكَ وَلِذَلِكَ خَلَقَهُمْ وَتَمَّتْ كَلِمَةُ رَبِّكَ لَأَمْلَأَنَّ جَهَنَّمَ مِنَ الْجِنَّةِ وَالنَّاسِ أَجْمَعِينَ. निसंशय जर तुझ्या रबने इच्छिलं असतं तर सर्व माणसांना एक समुदाय बनवलं असतं, परंतु आता तर ते विभिन्न पद्धतीवरच चालत राहतील आणि पदभ्रष्टतेपासून केवळ तेच लोक वाचतील ज्यांच्यावर तुझ्या रबची कृपा आहे. याच आवड आणि निवडीचं स्वातंत्र्य आणि परीक्षेसाठी तर त्यानं त्यांना निर्माण केलं होतं आणि तुझ्या रबचं ते वचन पूर्ण झालं जे त्यानं प्रतिपादलं होतं की मी नरकाला जिन्न आणि माणसं या सर्वांनी भरून टाकीन. وَكُلًّا نَّقُصُّ عَلَيْكَ مِنْ أَنبَاءِ الرُّسُلِ مَا
وجاءك في هذه الحق وموعظة وذكرى للمؤمنين. आणि हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या प्रेषितांच्या गोष्टी ज्या आम्ही तुम्हाला ऐकवत आहोत या त्या गोष्टी आहेत ज्यांच्याद्वारे आम्ही तुमचं हृदय बळकट करतो. यांच्यात तुम्हाला सत्याचं ज्ञान मिळालं आणि ईमान आणणाऱ्यांना उपदेश आणि जागृती लाभली. وقل للذين لا يؤمنون اعملوا على مكانتكم إنا عاملون وانتظروا إنا منتظرون. उरले ते लोक जे ईमान आणत नाहीत तर त्यांना सांगून टाक की तुम्ही आपल्या पद्धतीनं कार्य करत राहा आणि आम्ही आपल्या पद्धतीनं करत राहू. कार्य शेवटाची तुम्ही देखील प्रतीक्षा करा आणि आम्ही देखील प्रतीक्षेत आहोत. وَلِلَّهِ غَيْبُ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ وَإِلَيْهِ يُرْجَعُ الْأَمْرُ كُلُّهُ فَاعْبُدْهُ وَتَوَكَّلْ عَلَيْهِ وَمَا رَبُّكَ بِغَافِلٍ عَمَّا تَعْمَلُونَ. आकाशात आणि पृथ्वीत जे काही लपलेलं आहे ते सर्व अल्लाहच्या अधिकार क्षेत्रात आहे आणि संपूर्ण मामला त्याच्याकडेच रुजू केला जातो. तर हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तू त्याचीच बंदगी कर आणि त्याच्यावरच विश्वास ठेव. जे काही तुम्ही लोक करत आहात त्यापासून तुझा रब अनभिज्ञ नाही. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अल्लाहच्या नावाने जो असीम मेहरबान दयावान आहे. अलिफ लाम रा तिल्क आयातुल किताबिल मुबीन. अलिफ लाम रा या त्या ग्रंथाच्या आयती आहेत जो आपला उद्देश अगदी स्पष्टपणे व्यक्त करतो. इन्ना अंझलनाहु कुरआनन अरबिय्यन लअल्लकुम तअक़िलून. आम्ही ह्याला उतरवलं आहे कुराण बनवून अरबी भाषेत, जेणेकरून तुम्हा अरबवासियांना ते चांगल्या प्रकारे समजू शकावं. نحن نقص عليك أحسن القصص بما أوحينا إليك هذا القرآن وإن كنت من قبله لمن الغافلين. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आम्ही या कुराणला तुमच्याकडे दिव्य प्रकटन करून उत्तम शैलीमध्ये घटना आणि हकीकती तुम्हाला सांगत आहोत. अन्यथा याच्यापूर्वी या गोष्टीपासून तुम्ही पूर्णपणे बेखबर होता. إذ قال يوسف لأبيه يا أبت إني رأيت 11 كوكبا والشمس والقمر رأيتهم لي ساجدين. हे त्यावेळेचं वर्णन आहे जेव्हा युसुफ अलैहिस्सलामनं आपल्या वडिलांना सांगितलं, हे पिता, मी स्वप्न पाहिलं आहे की 11 तारे आहेत आणि सूर्य आणि चंद्र आहे आणि ते मला सजदा करत आहेत. قال يا بني لا تقصص رؤياك على إخوتك فيكيدوا لك كيدا إن الشيطان للإنسان عدو مبين. उत्तरात त्याच्या पित्याने सांगितलं, मुला, आपलं हे स्वप्न आपल्या भावांना सांगू नकोस, अन्यथा ते तुझ्या त्रासाला उठतील. वस्तुस्थिती अशी आहे की शैतान माणसाचा उघड शत्रू आहे. وكذلك يجتبيك ربك ويعلمك من تأويل الأحاديث ويتم نعمته عليك وعلى آل يعقوب كما أتمها على أبويك من قبل إبراهيم وإسحاق إن ربك عليم حكيم. आणि असंच घडेल जसं तू स्वप्नात पाहिलं आहेस की तुझा रब तुझ्या आपल्या कार्यासाठी निवड करेल आणि तुला गोष्टींच्या तळापर्यंत पोहोचवण्याचं शिकवेल आणि तुझ्यावर आणि याकूब अलैहिस्सलामच्या संततीवर आपली देणगी त्याच प्रकारे पूर्ण करेल ज्या प्रकारे यापूर्वी त्यानं तुझे वाडवडील इब्राहिम अलैहिस्सलाम आणि इसाक अलैहिस्सलाम यांच्यावर केलेली आहे. निश्चितच तुझा रब सर्वज्ञ आणि बुद्धिमान आहे. لقد كان في يوسف وإخوته آيات للسائلين. वस्तुस्थिती अशी आहे की युसुफ अलैहिस्सलाम आणि त्याच्या भावांच्या कथेत या प्रश्न करणाऱ्यांकरता मोठ्या निशाण्या आहेत. إذ قالوا ليوسف وأخوه أحب إلى أبينا منا ونحن عصبة إن أبانا لفي ضلال مبين اقتلوا يوسف أو اطرحوه أرضا يخل لكم وجه أبيكم
يخل لكم وجه أبيكم وتكونوا من بعده قوما صالحين. ही कथा अशी सुरू होते की त्याच्या बांधवांनी आपापसात सांगितलं की हा युसूफ अलैहिस्सलाम आणि याचा भाऊ दोघं आमच्या वडिलांना आम्हा सर्वांपेक्षा अधिक प्रिय आहेत. वास्तविक पाहता आम्ही एक पूर्ण जथ्था आहोत. खरी गोष्ट अशी आहे की आमचे वडील पूर्णपणे बहकले आहेत. चला युसूफ अलैहिस्सलामला ठार करा अथवा त्याला कोठेतरी फेकून टाका, जेणेकरून तुमच्या वडिलांचं लक्ष केवळ तुमच्याकडेच राहावं. हे काम उरकल्यानंतर पुन्हा नेक बनून राहा. قال قائل منهم لا تقتلوا يوسف وألقوه في غيابة الجب يلتقطه بعض السيارة إن كنتم فاعلين. यावर त्यांच्यापैकी एकानं सांगितलं, युसूफ अलैहिस्सलामला ठार करू नका. जर काही करायचंच असेल तर त्याला एखाद्या अंधकूपामध्ये टाकून द्या. एखादा येणारा जाणारा काफिला त्याला काढून नेईल. قالوا يا أبانا ما لك لا تأمنا على يوسف وإنا له لناصحون أرسله معنا غدا يرتع ويلعب وإنا له لحافظون. असं ठरल्यावर त्यांनी जाऊन आपल्या वडिलांना सांगितलं, हे पिता, काय कारण आहे की आपण युसूफ अलैहिस्सलामच्या बाबतीत आम्हावर विश्वास ठेवत नाही? वास्तविक पाहता आम्ही त्याचे खरे हितचिंतक आहोत. उद्या त्याला आमच्याबरोबर पाठवून द्या. थोडे फळफळावळ खाईल आणि खेळून बागडून मनोरंजनही करून घेईल. आम्ही त्याच्या रक्षणासाठी आहोतच. قال إني ليحزنني أن تذهبوا به وأخاف أن يأكله الذئب وأنتم عنه غافلون. वडिलांनी सांगितलं, तुमचं त्याला घेऊन जाणं मला जड जातं आणि मला भीती आहे की एखाद्या वेळी त्याला लांडग्यानं फाडून खाऊ नये, जेव्हा की तुम्ही त्याच्याकडून गाफील असावेत. قالوا لئن أكله الذئب ونحن عصبة إنا إذا لخاسرون. त्यांनी उत्तर दिलं, जर आम्ही असताना एखाद्या लांडग्यानं खाल्लं, ज्यार्थी की आम्ही एक जथ्था आहोत, त्यार्थी आम्ही तर अगदीच निकामी ठरू. فلما ذهبوا به وأجمعوا أن يجعلوه في غيابة الجب وأوحينا إليه لتنبئنهم بأمرهم هذا وهم لا يشعرون. अशा प्रकारे आग्रह करून जेव्हा ते त्याला घेऊन गेले आणि त्यांनी ठरवून घेतलं की त्याला एका अंधकूपात सोडून द्यावं, तेव्हा आम्ही युसूफ अलैहिस्सलामला दिव्य प्रकटन केलं की एक वेळ येईल जेव्हा तू या लोकांना त्यांच्या या कृत्याचा समज देशील. हे आपल्या कृत्याच्या परिणामापासून बेखबर आहेत. وجاءوا أباهم عشاء يبكون. संध्याकाळी ते रडत फेकत आपल्या वडिलांकडे आले. قالوا يا أبانا إنا ذهبنا نستبق وتركنا يوسف عند متاعنا فأكله الذئب وما أنت بمؤمن لنا ولو كنا صادقين. आणि म्हणाले, हे पिता, आम्ही धावण्याच्या स्पर्धेत लागलो होतो आणि युसूफ अलैहिस्सलामला आम्ही आमच्या साहित्याजवळ सोडलं होतं की इतक्यात लांडग्यानं येऊन त्याला खाऊन टाकलं. आपण आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही जरी आम्ही खरे असलो. وجاءوا على قميصه بدم كذب قال بل سولت لكم أنفسكم أمرا فصبر جميل والله المستعان على ما تصفون. आणि त्यांनी युसूफ अलैहिस्सलामच्या सदऱ्यावर खोटं नाटं रक्त लावून आणलं होतं. हे ऐकून त्यांच्या वडिलांनी सांगितलं, किंबहुना तुमच्या वासनेनं तुमच्याकरता एक मोठं काम सोपं बनवलं. बरं, संयम राखीन आणि चांगल्याच प्रकारे संयम बाळगीन. जी गोष्ट तुम्ही रचत आहात त्यावर अल्लाहकडूनच मदत मागितली जाऊ शकते. وجاءت سيارة فأرسلوا واردهم فأدلى دلوه قال يا بشرى هذا غلام وأسروه بضاعة والله عليم بما يعملون. तिकडे एक काफिला आला आणि त्यानं आपल्या पाणक्याला पाणी आणायला पाठवलं. पाणक्यानं विहिरीत डोल घातला तर युसूफ अलैहिस्सलामला पाहून पुकारून उठला, शुभ असो, येथे तर एक मुलगा आहे. त्या लोकांनी त्याला व्यापाराचा माल समजून लपून ठेवलं. खरं पाहता
जे काही ते करत होते अल्लाह त्याचा जाणकार होता. وشروه بثمن بخس دراهم معدودة وكانوا فيه من الزاهدين. सरतेशेवटी त्यांनी थोड्याशा किमतीवर काही दिरहमच्या ऐवजात त्याला विकून टाकलं आणि ते त्याच्या मुलाच्या बाबतीत काही जास्तचे उमेदवार नव्हते. وقال الذي اشتراه من مصر لامرأته أكرمي مثواه عسى أن ينفعنا أو نتخذه ولدا وكذلك مكنا ليوسف في الأرض ولنعلمه من تأويل الأحاديث والله غالب على أمره ولكن أكثر الناس لا يعلمون. मिस्रच्या ज्या व्यक्तीनं त्याला खरीदलं त्यानं आपल्या पत्नीला सांगितलं, याला चांगल्या प्रकारे ठेव, दुरापास्त नाही की आपल्याला लाभदायक ठरावा अथवा आम्ही त्याला आपला पुत्र बनवावं. अशा प्रकारे आम्ही युसूफ अलैहिस्सलामसाठी त्या भूभागात पाय स्थिरवण्याचा मार्ग काढला आणि त्याला व्यवहार आकलनाचं शिक्षण देण्याची व्यवस्था केली. अल्लाह आपलं काम केल्याशिवाय राहत नाही, परंतु बहुतेक लोक जाणत नाहीत. ولما بلغ أشده آتيناه حكما وعلما وكذلك نجزي المحسنين. आणि जेव्हा तो आपल्या पूर्ण तारुण्यात पोहोचला तेव्हा आम्ही त्याला निर्णय शक्ती आणि ज्ञान प्रदान केलं. अशा प्रकारे आम्ही नेक लोकांना मोबदला देत असतो. وراودته التي هو في بيتها عن نفسه وغلقت الأبواب وقالت هيت لك قال معاذ الله إنه ربي أحسن مثواي إنه لا يفلح الظالمون. ज्या स्त्रीच्या घरी तो होता ती त्याच्यावर मोहनी घालू लागली आणि एके दिवशी दारं बंद करून म्हणाली, ये. युसूफ अलैहिस्सलामने सांगितलं, अल्लाहचा आश्रय, माझ्या रबनं तर मला चांगला दर्जा बहाल केला आणि मी हे काम करावं. असले जालिम कधीही सफल होत नसतात. وَلَقَدْ هَمَّتْ بِهِ وَهَمَّ بِهَا لَوْلَا أَن رَّأَىٰ بُرْهَانَ رَبِّهِ كَذَٰلِكَ لِنَصْرِفَ عَنْهُ السُّوءَ وَالْفَحْشَاءَ إِنَّهُ مِنْ عِبَادِنَا الْمُخْلَصِينَ. ती त्याच्याकडे सरसावली आणि युसूफ अलैहिस्सलाम देखील तिच्याकडे सरसावला असता जर त्यानं आपल्या रबचं प्रमाण पाहिलं नसतं. असं घडलं जेणेकरून आम्ही त्याच्यापासून दुष्टता आणि निर्लज्जता दूर करावी. खरं पाहता तो आमच्या निवडक दासांपैकी होता. واستبق الباب وقدت قميصه من دبر وألف يا سيدها لدى الباب قالت ما جزاء من أراد بأهلك سوءا إلا أن يسجن أو عذاب أليم. सरतेशेवटी युसूफ अलैहिस्सलाम पुढे आणि ती मागे असे दाराकडे धावले आणि तिने पाठीमागून युसूफ अलैहिस्सलामचा सदरा ओढून फाडून टाकला. दारावर त्या दोघांनी तिच्या पतीला मौजूद पाहिलं. त्याला पाहताच स्त्री म्हणू लागली, कोणती शिक्षा आहे त्या माणसासाठी ज्यानं तुझ्या गृहिणीवर बदनियत व्हावं? याशिवाय अन्य कोणती शिक्षा असू शकते की तो कैद केला जावा अथवा त्याला कठोर यातना दिली जावी? قال هي راودتني عن نفسي وشهد شاهد من أهلها إن كان قميصه قد من قبل فصدقت وهو من الكاذبين وإن كان قميصه قد من دبر فكذبت وهو من الصادقين. युसूफ अलैहिस्सलामने सांगितलं, हीच मला फूस लावण्याचा प्रयत्न करत होती. त्या स्त्रीच्या स्वतःच्या कुटुंबियापैकी एका व्यक्तीनं परिस्थितीजन्य पुराव्यावरून साक्ष प्रस्तुत केली. जर युसूफ अलैहिस्सलामचा सदरा पुढून फाटला असेल तर स्त्री खरी आहे आणि हा खोटा, आणि याचा सदरा पाठीमागून फाटला असेल तर स्त्री खोटी आणि हा खरा. فلما رأى قميصه قد من دبر قال إنه من كيدكن إن كيدكن عظيم. जेव्हा पतीनं पाहिलं की युसूफ अलैहिस्सलामचा सदरा पाठीमागून फाटला आहे तेव्हा तो म्हणाला, हे तर तुम्हा स्त्रिया चारित्र्य आहे. खरोखर मोठ्या भयंकर असतात तुमच्या चाली. يوسف
يوسف أعرض عن هذا واستغفري لذنبك إنك كنت من الخاطئين. युसूफ अलैहिस्सलाम या मामल्याकडे दुर्लक्ष कर आणि हे स्त्रिये, तू आपल्या अपराधाची क्षमा माग, तूच मुळात अपराधी होतीस. قال نسوة في المدينة امرأة العزيز تراود فتاها عن نفسه قد شغفها حبا إنا لنراها في ضلال مبين. शहरातील स्त्रिया आपापसात चर्चा करू लागल्या की अजीजची पत्नी आपल्या युवक गुलामाच्या मागे लागली आहे. प्रेमानं तिला अनिर्बंध करून सोडला आहे. आमच्या दृष्टीनं तर ती उघड चूक करत आहे. فلما سمعت بمكرهن أرسلت إليهن وأعتدت لهن متكئا وآتت كل واحدة منهن سكينا وقالت اخرج عليهن فلما رأينه أكبرنه وقطعن أيديهن وقلن حاش لله ما هذا بشرا إن هذا إلا ملك كريم. तिनं जेव्हा त्याच्या धूतपणाच्या गोष्टी ऐकल्या तेव्हा त्यांना बोलवून पाठवलं आणि त्यांच्याकरता तक्याची बैठक सजवली आणि मेजवानीत प्रत्येकीच्या पुढ्यात एक एक सुरी ठेवली. मग ऐन त्यावेळी जेव्हा त्या फळं कापून कापून खात होत्या तिनं युसूफ अलैहिस्सलामला इशारा केला की त्यांच्यासमोर बाहेर ये. जेव्हा त्या स्त्रियांची दृष्टी त्याच्यावर पडली तेव्हा त्या अवाक झाल्या आणि आपले हात कापून घेतले आणि अनायसे उद्गारल्या, हे अल्लाह, ही व्यक्ती मनुष्य नाही, हा तर कोणी प्रतिष्ठित फरिश्ता होय. قالت فذلكن الذي لمتنني فيه ولقد راودته عن نفسه فاستعصم ولئن لم يفعل ما آمره ليسجنن وليكون من الصاغرين. अजीजच्या पत्नीनं सांगितलं, ऐकलत ना, हीच आहे ती व्यक्ती ज्याच्या बाबतीत माझ्यावर तुम्ही गोष्टी रचत होता. निसंशय मी याला करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हा त्यातून वाचला. जर त्यानं माझं म्हणणं ऐकलं नाही तर कैद केला जाईल आणि अत्यंत अपमानित होईल. قال رب السجن أحب إلي مما يدعونني إليه وإلا تصرف عني كيدهن أصب إليهن وأكن من الجاهلين. युसूफ अलैहिस्सलामनं सांगितलं, हे माझ्या पालनकर्त्या, तुरुंगवास मला मान्य आहे यापेक्षा की मी ते काम करावं जे हे लोक माझ्यापासून अपेक्षा करतात, आणि जर माझ्यापासून तू यांच्या चालींना टाळलं नाहीस तर मी त्यांच्या जाळ्यात अडकेन आणि अज्ञानी लोकांमध्ये सामील होऊन राहीन. فاستجاب له ربه فصرف عنه كيدهن إنه هو السميع العليم. त्याच्या रबनं त्याची प्रार्थना स्वीकारली आणि त्या स्त्रियांच्या चाली त्याच्यापासून टाळल्या. निसंशय तोच आहे जो सर्वांचा ऐकतो आणि सर्व काही जाणतो. ثم بدا لهم من بعد ما رأوا الآيات ليسجننه حتى حين. मग त्या लोकांना कल्पना सुचली की एका कालावधीसाठी त्याला कैद करावं. वस्तुतः त्यांनी त्याच्या निष्कलंकतेच्या आणि आपल्या स्त्रियांच्या स्वैरपणाच्या स्पष्ट निशाण्या पाहिल्या होत्या. ودخل معه السجن فتيان قال أحدهما إني أراني أعصر خمرا وقال الآخر إني أراني أحمل فوق رأسي خبزا تأكل الطير منه نبئنا بتأويله إنا نراك من المحسنين. तुरुंगात आणखी 2 गुलाम त्याच्याबरोबर दाखल झाले. एके दिवशी त्यांच्यापैकी एकानं सांगितलं, मी स्वप्न पाहिलं आहे की मी दारू गाळीत आहे. दुसऱ्यानं सांगितलं, मी पाहिलं की मी माझ्या डोक्यावर भाकऱ्या ठेवल्या आहेत आणि पक्षी त्या खात आहेत. दोघांनी सांगितलं, आम्हाला याचं भाकीत सांगा, आम्ही पाहतो की आपण एक नेक मनुष्य आहात. قال لا يأتيكما طعام ترزقانه إلا نبأتكما بتأويله قبل أن يأتيكما ذلكما مما علمني ربي إني تركت ملة قوم لا يؤمنون بالله وهم بالآخرة هم كافرون واتبعت ملة آبائي إبراهيم وإسحاق ويعقوب ما كان لنا أن نشرك بالله من شيء ذلك من فضل الله علينا وعلى الناس ولكن أكثر الناس لا يشكرون. युसूफ अलैहिस्सलामनं सांगितलं, येथे जे जेवण तुम्हाला मिळतं ते येण्यापूर्वी मी तुम्हाला या स्वप्नाचं भाकीत सांगेन. हे त्या ज्ञानापैकी आहे
जे माझ्या रबनं मला प्रदान केलं आहे. वस्तुस्थिती अशी आहे की मी त्या लोकांचा मार्ग सोडून जे अल्लाहवर इमान आणत नाहीत आणि आखिरत परलोकचा इन्कार करतात, आपले वडीलधारी इब्राहिम अलैहिस्सलाम, इसाक अलैहिस्सलाम आणि याकूब अलैहिस्सलाम यांचा मार्ग अनुसरला आहे. आमचं हे काम नव्हे की आम्ही अल्लाहबरोबर एखाद्याला भागीदार ठरवावं. खरं पाहता ही अल्लाहची कृपा आहे आमच्यावर आणि सर्व मानवांवर की त्यानं आपल्याखेरीज अन्य कोणाचाही दास आम्हाला बनवलं नाही. परंतु बहुतेक लोक कृतज्ञ बनत नाहीत. يا صاحبي السجن أأرباب متفرقون خير أم الله الواحد القهار ما تعبدون من دونه إلا أسماء سميتموها أنتم وآباؤكم ما أنزل الله بها من سلطان إن الحكم إلا لله أمر أن لا تعبدوا إلا إياه ذلك الدين القيم ولكن أكثر الناس لا يعلمون. हे कैदेतील साथीदारांनो, तुम्ही स्वतःच विचार करा की पुष्कळसे विभिन्न रब बेहतर आहेत अथवा तो एक अल्लाह जो सर्वांवर प्रभावी आहे. त्याला सोडून तुम्ही ज्यांची बंदगी करत आहात ते याशिवाय काहीच नाहीत की बस काही नावं आहेत जे तुम्ही आणि तुमच्या वाडवडिलांनी ठेवली आहेत. अल्लाहनं त्यांच्यासाठी कोणतंही प्रमाण उतरवलं नाही. शासनाची सत्ता अल्लाहखेरीज इतर कोणासाठी नाही. त्याची आज्ञा आहे की त्याच्या स्वतःशिवाय तुम्ही इतर कोणाचीही बंदगी करू नका. हीच थेट सरळ जीवन पद्धती आहे, पण बहुतेक लोक जाणत नाहीत. يا صاحبي السجن أما أحدكما فيسقي ربه خمرا وأما الآخر فيصلب فتأكل الطير من رأسه قضي الأمر الذي فيه تستفتيان. हे कैदेतील साथीदारांनो, तुमच्या स्वप्नांचा अर्थ हा आहे की तुम्हापैकी एक तर आपला रब मिस्त्राधिपती याला दारू पाजील, उरला दुसरा तर त्याला स्वरावर चढवलं जाईल आणि पक्षी त्याचं डोकं टोचा मारून मारून खातील. निर्णय लागला त्या गोष्टीचा जे तुम्ही विचारत होता. وقال للذي ظن أنه ناج منهما اذكرني عند ربك فأنساه الشيطان ذكر ربه فلبث في السجن بضع سنين. मग त्यांच्यापैकी ज्याच्याविषयी कल्पना होती की तो मुक्त होईल त्याला येशू अलैहिस्सलामने सांगितलं की आपल्या रब मिस्त्राधिपतीकडे माझा उल्लेख कर. परंतु शैताननं त्याला असा विसर पाडला की तो आपल्या रब मिस्त्राधिपतीपाशी याचा उल्लेख करण्यास विसरला आणि येशू अलैहिस्सलाम कित्येक वर्ष तुरुंगात पडून राहिला. وقال الملك إني أرى 7 بقرات سمان يأكلهن 7 عجاف و7 سنبلات خضر وأخر يابسات يا أيها الملأ أفتوني في رؤياي إن كنتم للرؤيا تعبرون. एके दिवशी बादशहानं सांगितलं, मी स्वप्नात पाहिलं आहे की 7 लठ्ठ गायी आहेत ज्यांना 7 रोडक्या गायी खात आहेत आणि अन्नाची 7 कणसं हिरवी आहेत आणि 7 सुकलेली. हे दरबारी लोक, मला या स्वप्नाचं भाकीत सांगा जर तुम्हाला स्वप्नफल कळत असेल. قالوا أضغاث أحلام وما نحن بتأويل الأحلام بعالمين وقال الذي نجا منهما وادكر بعد أمة أنا أنبئكم بتأويله فأرسلون. लोकांनी सांगितलं, या तर गोंधळयुक्त स्वप्नांच्या गोष्टी आहेत आणि अशा प्रकारच्या स्वप्नांचं भाकीत आम्ही जाणत नाही. त्या 2 कैद्यांपैकी जो वाचला होता आणि ज्याला एका दीर्घकाळानंतर आता आठवण झाली त्यानं सांगितलं, मी आपल्याला याचा अर्थ सांगतो, मला जरा तुरुंगात येशू अलैहिस्सलामकडे पाठवून द्या. يوسف أيها الصديق أفتنا في 7 بقرات سمان يأكلهن 7 عجاف و7 سنبلات خضر وأخر يابسات لعلي أرجع إلى الناس لعلهم يعلمون. त्यानं जाऊन सांगितलं, येशू अलैहिस्सलाम हे मूर्तिमंत सत्य, मला या स्वप्नाचा अर्थ सांग की 7 लठ्ठ गायी आहेत ज्यांना 7 रोडक्या गायी खात आहेत आणि 7 कणसं हिरवी आहेत आणि 7 सुकलेली. कदाचित मी त्या लोकांपाशी परत जावं आणि कदाचित त्यांनी जाणावं. قال تزرعون 7 سنين دأبا فما حصدتم فذروه في سنبله إلا قليلا مما تأكلون ثم يأتي من بعد ذلك 7 شداد يأكلن ما قدمتم لهن إلا قليلا مما تحصنون ثم يأتي من بعد ذلك عام فيه يغاث الناس وفيه يعصرون. येशू अलैहिस्सलाम यांनी सांगितलं,
7 वर्षापर्यंत तुम्ही निरंतर शेतीवाडी करत राहाल. या दरम्यान जी पिकं तुम्ही कापाल त्याच्यापासून फक्त थोडासा हिस्सा जो तुमच्या अन्नासाठी उपयोगी पडेल काढा आणि उरलेला त्याच्या कणसातच राहू द्या. नंतर 7 वर्ष अत्यंत बिकट येतील. त्या काळात ते सर्व अन्न खाल्लं जाईल जे तुम्ही त्या काळासाठी साठवाल. जर काही उरेल तर केवळ तेच जे तुम्ही सुरक्षित ठेवलं असेल. त्यानंतर 1 वर्ष असा येईल की ज्यात पाऊस रूपी कृपेनं लोकांची याचनापूर्ती केली जाईल आणि ते रस गाळतील. وقال الملك ائتوني به فلما جاءه الرسول قال ارجع إلى ربك فاسأله ما بال النسوة اللاتي قطعن أيديهن إن ربي بكيدهن عليم. बादशाहनं सांगितलं त्याला माझ्याजवळ आणा. पण जेव्हा शाही प्रेष्य युसुफ अलैहिस्सलाम जवळ पोहोचला तेव्हा तो म्हणाला आपल्या रबकडे परत जा आणि त्याला विचार की त्या स्त्रियांचा काय मामला आहे ज्यांनी आपले हात कापून घेतले होते. माझा रब तर त्यांचा कुटीलपणा चांगल्या प्रकारे जाणून आहे. قال ما خطبكن إذ راوتن يوسف عن نفسه قلنا حاش لله ما علمنا عليه من سوء قالت امرأة العزيز الآن حصحص الحق أنا راودته عن نفسه وإنه لمن الصادقين. यावर बादशाहने त्या स्त्रियांकडे पुच्छा केली तुमचा काय अनुभव आहे त्यावेळेचा जेव्हा तुम्ही युसुफ अलैहिस्सलामला मोहित करण्याचा प्रयत्न केला होता. सर्वांनी एकमुखानं सांगितलं अल्लाहचा आश्रय आम्हाला तर त्याच्या दुष्टाईचा लेश मात्र देखील आढळला नाही. अजितची पत्नी उद्गारली आता सत्य उघड झालं आहे. ती मीच होते जिने त्याला फूस लावण्याचा प्रयत्न केला होता. निसंशय तो अगदी खरा आहे. ذلك ليعلم أني لم أخنه بالغيب وأن الله لا يهدي كيد الخائنين. युसुफ अलैहिस्सलामने सांगितलं यापासून माझा हेतू असा होता की अजीजला हे ज्ञात व्हावं की मी पडद्याआड त्याच्याशी विश्वासघात केला नव्हता आणि असं की जे विश्वासघात करतात त्यांच्या चालींना अल्लाह साफल्याच्या मार्गावर नेत नाही.